महासिंहस्थ नामकरणावरून नाशिकमध्ये नवा वाद निर्माण झालाय। महासिंहस्थ नामकरणाला साधू महंतांचा कडाडून विरोध होतोय। कुंभमेळा प्राधिकरण मनमानी करत असल्याचा आरोप सुद्धा महंतांनी केलाय। पाहूयात हा विशेष रिपोर्ट। नाशिक त्र्यंबकेश्वरमध्ये होऊ घातलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ब्रँडिंगवरून नवा वाद निर्माण झाला। कुंभमेळा प्राधिकरणानं सिंहस्थ कुंभमेळ्याचं महासिंहस्थ असं ब्रँडिंग करण्याचा निर्णय घेतलाय। तर कुंभमेळ्याची महती देश विदेशात पोहोचवण्यासाठी ब्रँडिंग आणि ट्रेडमार्क केलं जात असल्याचं प्राधिकरणाकडून सांगितलं जात आहे। भाविकांसोबतच गुंतवणूकदार आणि विदेशी पर्यटकांपर्यंत नाशिकची ओळख हा पोहोचवण्याचा प्रयत्न असल्याचंही सांगितलं जात आहे। कुंभमेळ्याच्या या महासिंहस्थ म्हणून होणाऱ्या ब्रँडिंगला संत महंतांमधून विरोध होऊ लागलाय। संत महंतांना सिंहस्थ प्राधिकरण समितीत स्थान न दिल्याचा रोष हा महंतांमध्ये। एकतर इतिहासामध्ये सिंहस्थाचा उल्लेख महासिंहस्थ असा कधीच नव्हता असा दावा महंतांनी केलाय। महासिंहस्थ याला आक्षेप नाहीये, परंतु जे अधिकारी लोक मनमानी करतात, स्वतःचं वैयक्तिक ठरवून जे निर्णय घेतात, धर्मगुरूंना धर्मशास्त्र अभ्यासकांना विचारत न घेता, त्याच्यावरती आमचा आक्षेप आहे। कुठेतरी मी सांगितल्याप्रमाणे जे अन्य धर्मपीठ आहेत आणि त्यातील जे विद्वान आहेत ते जेव्हा धर्मशास्त्र उघडून बघतात तेव्हा कुठेही असा महासिंहस्थ असा उल्लेख आपल्याला कोणत्याही पुराणामध्ये आढळत नाही। त्यामुळे कुठेही धर्माचं विद्रुपीकरण होईल आणि महाराष्ट्र सरकारचं हसू होईल असं अधिकाऱ्यांनी करू नये। शासकीय अधिकारी कुंभमेळ्याचे अनेक निर्णय परस्पर घेतात, त्यामुळे त्यांनीच भगवी वस्त्र परिधान करून कुंभमेळा करावा असा टोला महंतांनी लगावलाय। भारतवर्षामध्ये विद्वत मंडळी आहे, तेव्हा ते जेव्हा हे असे विशेषण ऐकतात महासिंहस्थ वगैरे वगैरे, तर अक्षरशः सरकारचं हसू होतं। कृपया करून असं काही करू नका, नाही तर आम्हाला नाईलाजाने म्हणावं लागेल की इथून पुढे आता अधिकाऱ्यांनीच भगवं घाला आणि शाही स्नान सुद्धा करून घ्या। एका बाजूला सरकारी अधिकारी आणि प्राधिकरण, तर दुसऱ्या बाजूला साधू महंत असा सरळ एक गट दिसू लागलाय। हे असंच राहिल्यास नाशिकच्या खोदकामामुळे सर्वसामान्य नाशिककरांचा जसा संताप सहन करावा लागतोय, तसा साधू महंतांच्याही रोषाला सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे। किरण गोटूरसह ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र, नाशिक।